श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नको. आज जर तू तुझा काही वेळ स्वामींना दिला तर कदाचित तुझे हे स्वामींना दिलेले 5 मिनिटे तुझे पुढचे 50 वर्ष सुखाचे करेल. बाळा, आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. तसंच आयुष्यात तू फक्त चांगलं काम करत जा, तुला लोक आपोआप पसंत करतील. कधीच लोकांचा विचार करू नका. लोक दोन्ही बाजूंनी बोलतात. जसं रस्त्यावर जाताना कुत्रे आडवे आल्यावर आपण त्यांना दुर्लक्ष करतो, तसंच या लोकांनाही दुर्लक्ष करायचं असतं. हे जर तुम्हाला जीवनात शिकले की समजा यश तुमच्या जवळ आलं. बाळा, स्वामी म्हणतात स्वामींवर विश्वास ठेव. कारण तू जे अशक्य तुला वाटतं, तुला जे कधीच होऊ शकणार नाही असं वाटतं, पण तू विसरू नको ते तुला अशक्य आहे असं वाटतं, ते देवाला अशक्य नाही. आज तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. फक्त या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण आता तुम्ही जर स्वामी जवळ नाही आलात तर स्वामी तुमच्याजवळ येतील. बाळा, स्वामी म्हणतात जो हा संदेश मोजून कमीत कमी 5 मिनिटं ऐकेल ते भाग्यवंत ठरेल. त्याच्यासाठी स्वामींच्या अशाच आशीर्वादासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात अखंड यशाने आपल्या जीवनाची आपल्याला केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी आपल्याला जीवनात अपयशाची गरज भासते. त्यामुळे जर तुम्हाला जीवनात कधी अपयश आले तर तुम्ही नाराज होऊ नका. कारण तुम्हाला यशही नक्कीच मिळणार आहे. फक्त प्रामाणिकपणे आपले काम करत राहा. बाळा, जसा मटक्याला आकार कुंभार देतो तसाच शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम होय. जीवनात मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी बनते. जे काय करायचे आहे ते गर्दीतून बाहेर येऊन करा. कारण गर्दी तुम्हाला धाडस तर देईल पण ओळख नाही. बाळा, एक वेळेस 10 काम करण्यापेक्षा 10 वेळेस 1 काम करा. तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल. स्वामी म्हणतात प्रॅक्टिस अशी करा जसं काय तुम्ही कधी जिंकलातच नाहीस, आणि परफॉर्मन्स असं द्या की जसं तुम्ही कधी हरलेच नाही. तेव्हाच तुमचं नाव हे नाव म्हणून नाही तर ब्रँड म्हणून ओळखलं जाईल. स्वामी म्हणतात तुमच्याकडे फक्त 2 पर्याय आहेत. आता मेहनत करा किंवा नंतर पश्चाताप करा. कारण तुम्ही आज 5 वर्षे राजासारखे जगण्याचा प्रयत्न कराल तर पुढची 50 वर्ष नोकरासारखी जगावी लागेल. आणि आज 5 वर्ष नोकरासारखी मेहनत करसाल तर पुढील 50 वर्ष राजासारखी जगसाल. बाळा, स्वतःची स्पर्धा स्वतःसोबत लावा आणि स्वतःला हरवून पहा. मग कोणी हरवू शकत नाही तुम्हाला. 1000 लोकांच्या शर्यतीत पहिलं येण्यासाठी 999 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. स्वामी म्हणतात जेव्हा सगळंच संपून गेलंय वाटते तीच वेळ अशी असते जेव्हा काहीतरी नवीन सुरू करायचं. कारण आता तुमची सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून होणार आहे. आयुष्यात खूप डसणारे साप भेटतील. त्यांना पुंगी वाजवून नाचवण्याचं सामर्थ्य तुमच्या मनगटात ठेवा. स्वामी म्हणतात जर तुम्हाला श्रेष्ठ बनायचं असेल तर तुम्हाला असे काम करावे लागणार आहे ज्यांचा सामान्य लोकांनी विचार पण केला नसेल. दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःचं साम्राज्य तयार करून दुसऱ्यांना कामाला ठेवायचं. बाळा, देवाने सगळ्यांनाच हिरा म्हणूनच जन्माला घातला आहे. पण इथे जो घासला जाईल तोच चमकेल, आणि घासणे म्हणजेच मेहनत करणे होय. आणि जर मेहनत करसाल तर आयुष्यात यश आपोआप मिळेल. स्वामी म्हणतात हरलात तरी चालेल, फक्त जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. महत्त्व वेगाला नाही तर आपण त्या वेगाने कोणत्या दिशेला चाललो याला आहे. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही सध्या काय करतात.
घाम गाळल्याशिवाय मिळालेले सुख, शांती हे जास्त काळ टिकाऊ नसते. सामर्थ्य ही सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करून दाखवण्याची गोष्ट आहे. बाळा, जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतरंग श्रेष्ठ असते. मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय. जर मन शांत नसेल तर त्या जीवनात मजाच येत नाही. गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र असते. एक का होईना पण असा मित्र जमवून ठेवा जो तुम्हाला सुखात आणि दुःखात सदैव कामी आला पाहिजे. बाळा, एखादा व्यक्ती खोटेपणा करणारा असला तर तो एका चोरापेक्षाही वाईट असतो. ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो. खरा मनुष्य कोणाचाच द्वेष करत नाही, कारण तो सदैव सत्याच्या मार्गाने चालतो. संधीशिवाय कार्यक्षमतेला किंमत नसते. निसर्गाचे नेहमीच अनुकरण करा, संयम हे त्याचे रहस्य होय. बाळा, शहाण्याला शब्दांचाच मार काफी असतो, पण वेड्याला लाकडाने किंवा लाथाबुक्क्याने मारल्याशिवाय समजच येत नाही. तोंड बंद ठेवाल तर मासाही अडचणीत येत नाही. करुणा, काय घाई आहे म्हटलं की ती गोष्ट होतच नाही. आजचा दिवस योग्य आहे, लवकर उठा आणि आता सुरुवात करा. कारण कोणत्या तरी व्यक्तीने म्हटले आहे, कल करे सो आज कर, आज करे सो अब. तर त्यासाठी कोणताही वेळ, काळ किंवा तिथी पाहायची नसते. कारण तुम्ही जन्माला येताना कोणताही वेळ, काळ, शुभ अशुभ असा मुहूर्त पाहून आले नाहीत आणि मरतानाही तुम्ही मुहूर्त पाहून मरणार नाही आहात. रिकामे डोके शैतानाचे घर असते. बाळा, संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो की तो काय करू शकतो, तो काय आहे आणि तो काय बनू शकतो. ज्याचा अंत गोड आहे त्याचं सर्वच गोड आहे. मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर येतेच, फक्त ती प्रार्थना आपल्या मनापासून करावी लागते. बाळा, चकाकते ते सर्व सोनं नसते. कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ असते. जुना मित्र हा नव्या वास्तूसारखा साखर असतो. बाळा, खूप हुशारीपेक्षा चिमूटभर विवेक श्रेष्ठ असतो. कारण त्या हुशारीला काय फायदा जो दुसऱ्यासाठी स्वार्थाचा विचार करतो आणि स्वतःचाच फायदा पाहतो. संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद होय. कल्ला म्हणजे एखादी वस्तू नाही, तो एक मार्ग आहे आपल्याला जे येते किंवा जे आपण करण्याची इच्छा ठेवतो ते दाखवण्याचा. वेळेचा सदुपयोग न करणे म्हणजे वेळ न मिळाल्यासारखेच असते. बाळा, लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असते. जीवन असो तसा त्यांचा अंत असो. सदैव लक्षात ठेव, बघणाऱ्याचा दृष्टिकोन सौंदर्यात असते. सौंदर्य म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजेच सौंदर्य असते. बाळा, विश्वास ठेवा, चुकूनही चांगले निष्पन्न होते. जाळणाऱ्याला मोठे, अग्नीपेक्षा ऊब देणारा लहान असो तेच चांगला राहतो. अंधश्रद्धेपेक्षा मौन कधीही चांगला. बाळा, स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव, मी सदैव तुझ्या मदतीला येईल. 1 मिनिट उशिरा येण्यापेक्षा 3 तास लवकर येणे कधीही चांगले असते. स्वामी समर्थ म्हणतात, चरित्र हाच खरा इतिहास असतो. जर तुमचं चरित्र चांगलं नसेल किंवा तुमच्या चरित्रात काही खोट असेल तर तुमचा इतिहास कितीही मोठा असो त्याचा काहीही अर्थ नाही. नास्तिकपणा हा फक्त माणसाच्या ओठावर असतो, तो त्याच्या मनात नसतो. आपणच काही गोष्टी आपल्या समाजात अशा बनवून ठेवतो ज्यांना आपण स्वतःच बनवतो आणि स्वतःच त्यांमध्ये अडकत जातो. बाळा, ज्याला आवडीचे कार्य करायला मिळते तो भाग्यवान होय आणि जे स्वामी समर्थांचे नाव घेते तो भाग्यवंत 100% ठरणारच. चिंता पाहुणा म्हणून येते आणि लवकर मालक बनून राहते. बाळा, चरित्र स्वच्छ तसेच चमकणारे असावे. जर तसे असेल तर जीवनात कोणतेही संकट आले किंवा कितीही मोठी अडचण आली तरी त्याला आपण आपोआप सामोरे जाऊ.
विश्वास हा जबरदस्तीने निर्माण करण्यासारखी गोष्ट नाही. प्रत्येकाचे आयुष्य त्याच्या कार्यानेच घडते. आनंदाने घडणाऱ्या मारणाऱ्याला प्रत्येकजण सुखी असतो असे नाही. श्रद्धा ही जीवनाची शक्ती असते. मैत्री म्हणजे समानता असते. मैत्री जत्रेत विकत घेतली जात नाही. परमेश्वर एकच आहे, पण रूप अनेक आहेत. भाग्य नेहमी ध्येयवानालाच अनुकूलत असते. सर्वांचे ऐकून घ्या, पण फार थोडा जवळ स्वतःला ठेवा. मन मोकळेपणाने सर्वांशी बोला आणि जे करायचं आहे ते तुमच्या मनाचं ऐका. कोणत्याही गोष्टीत स्वतःचा स्वार्थ सापडू नका. काही गोष्टी आनंदासाठीही करून तर बघा. जीवनात जगण्याला वेगळी दिशा मिळेल. जीवनात जे तुम्ही जगताय त्या जीवनामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं करण्याला मदत मिळेल. थोर कार्य ही थोर मनाची प्रतीके असतात. मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत व त्या व्यक्तीच्या चरित्रात दिसून येतो. महान माणसांनी माने साधी असतात. जो एकांतात राहू शकतो तो खरोखर महान असतो. कारण एकट्यात राहणंही सोपी गोष्ट नसते. ते स्वतःशीच बोलत असतो. मधातल्या मधात स्वतःशीच तो लढत असतो. बाळा, आरोग्य आणि आनंदीपणा एकमेकास पूरक असतात. इतिहास म्हणजे उदाहरणावरून शिकलेले तज्ज्ञ ज्ञान होय. इतिहास हा काळाचा साक्षीदार असतो आणि सत्याचा प्रकाश असतो. जो वेळ काढतो त्याला सर्व काही मिळते. फक्त जो वेळ काढूनही वेळ नाही म्हणतो त्याने कोणत्याही गोष्टी अपेक्षा ठेवणे हेही चुकीचं आहे. स्वर्ग आणि नरक हे दोन्हीही पृथ्वीवरच आहे. स्वर्गही आपल्याला पृथ्वीवरच दिसेल आणि नरकही आपल्याला पृथ्वीवरच दिसेल. फक्त ते आपल्या पाहण्याचा दृष्टिकोनात असतो. जीवन म्हणजे आत्म्याचे सामर्थ्य ओळखण्याचे साधन होय. वाईट बातमीला पंख असतात तर शुभ बातमीला पायच नसतात. कल्पना आपल्या स्वप्नांवर राज्य करतात आणि राज्य करणारे केव्हाही यशस्वीपूर्ण राज्य करतात. जर तुम्हाला तुमची कल्पना किंवा तुमचे स्वप्न यशस्वीपणे पूर्ण करायचे असेल तर त्यासाठी सर्वात मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला सदैव मेहनत करावी लागेल. त्या गोष्टीसाठी तुम्हाला झटावं लागेल. बाळा, सदैव लक्षात ठेव, वाईट मार्गाने मिळवलेले वाईट मार्गानेच खर्च होते. ते कधीही चांगल्या किंवा सुखाच्या कामासाठी कधीच उपयोगी पडत नाही. पैसे मागे ठेवून मरण्यापेक्षा जीवन श्रीमंत घालावे. द्वेष करणे सोपे असते, पण प्रेम करणे आरोग्यदायक असते. माणसाला शत्रू नसते ही अयोग्य आहे. ही गोष्ट जशी म्हणतोय आपण की आपल्याला काही शत्रू नाहीत किंवा आपल्याला शत्रू आहेत, तर बाळा, माणसाला शत्रू असणे किंवा नसणे हे गरजेचं नाही. पण तो माणूस किती ध्येयवान आहे, तो लढण्याची हिंमत किती ठेवतो आणि संकटांना कसा सामोरे जातो हे महत्त्वाचं ठरते. ज्ञान उड्या मारत नाही, पायरी पायरीने पुढे जातो. ज्ञान दुसऱ्याला देता येते, पण शहाणपणा देता येत नाही. श्रम हे जीवन आहे. बाळा, संपत्तीचा अभाव हे सर्व वाईट गोष्टींचं मूळ आहे. जीवन हे फूल आहे आणि प्रेम हा त्या फुलातील मध आहे. जीवन म्हणजे पराकोटीचा आनंद होय. त्याला अनुभवायला आलं पाहिजे. सर्वांनी एकत्र श्रम केल्याने कठीण काम हलकं होते. माणूस परिस्थितीचा गुलाम असतो, पण मनाचा नसतो. त्यासाठी तो मनाचं जर ऐकत असेल तर तो त्याच्यासाठी चांगलं ठरेल. फक्त त्याने ते साफ मनाने विचार करायला पाहिजे. संयम हेच खरे औषध आहे. जीवनात कोणतीही कशीही गोष्ट असो, जर त्यामध्ये संयम ठेवाल तर नक्कीच तुम्हाला त्याचे चांगलेच परिणाम मिळतील. पैशाने माणसाला महत्त्व प्राप्त होते. संगीत म्हणजे परमेश्वराने दिलेली वैभवशाली व सुंदर देणगी आहे. जो माणूस स्वतःला सुखी समजत नाही तो कधीच सुखी नसतो. आणि जो माणूस दुःखाती त्याचं समाधान मानतो त्याला दुःखही सुखच असतं. निसर्ग हाच खरा कायदा आहे. निसर्गापुढे कोणाचं चालतं? दुसऱ्याच्या दुर्दैवात आनंद मानू नका. दुसऱ्यांना दुःख होत असेल तर तुम्ही त्यांना सवारायला जा, त्यांच्या दुःखात सामील व्हा.
जर तुम्हाला दुसऱ्यांच्या दुःखात आनंद होत असेल तर नक्कीच ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे की तुमच्या एवढा स्वार्थी या जगात दुसरा कोणीही नाही. मोठी व्यक्ती संधी मिळाली नाही अशा तक्रार कधीच करत नाहीत. ते जे काही मिळते त्यांनाच सोन्याची संधी बनवतात. एकच चांगली माता 100 शिक्षकांच्या मोलाची असते. संयम नावाच्या कटुवृक्षाचे फळ नेहमी गोड असतात. उधळेपणा, दुर्बळ स्वभावाचा दुर्गुण हा तत्परता व्यवसायाचा आत्मा आहे. पश्चाताप हा दुर्बळ माणसाचा सुंदरूय होय. जबाबदारी पडली की शिकवतेच. धडपडीनंतर विश्रांती सुख करत असते. श्रीमंत व्यक्तीला पुष्कळ मित्र असतात. पुष्कळ मित्र यासाठी असतात कारण तो व्यक्ती श्रीमंत असतो आणि गरिबांच्या नादी लागत नसतो. कारण तो व्यक्ती गरिबांना आता तेवढा भाव देत नसतो. कारण त्याला वाटत असतं की त्यांनी जीवनामध्ये कायच केलं आहे, पण हीच गोष्ट त्याला लवकर त्याच्या पापाचे घडे भरवते आणि काही क्षणातच त्याचा अंत जवळ येतो. बाळा, स्वाभिमान हा सर्वच सन्ध्रुवांचा पाया म्हणून येईल. स्वामी म्हणतात, खरे शहाण्याचे उत्तर म्हणजे मौन होय. मौन ठेवले तर चांगलेच होय, वाईट होत नाही. विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप होय. जीवनातील यश हे खूप कष्टाने मिळते आणि कष्टाने मिळालेली कोणतीच गोष्ट कधीच संपत नाही. हरामाचा पैसा कधीही आयुष्यात पुरत नाही आणि कष्टाचा पैसा कधीही सरत नाही. माणूस पाहून तुमचे वर्तन ठेवा. चांगल्यासोबत चांगले, वाईटासोबत वाईट. दुःखातून येणारे सुख हे मधुर असते. संशयातून संशयच उत्पन्न होतो. जो बदलत नाही तो असत समजत असतो. बाळा, प्रेम काढून टाकल्यास आपले जग थरकण्याचे थांबण्यात होईल. कामाला मग्न असणाऱ्यांना अश्रू ढाळायला वेळ मिळत नाही. सहानुभूती ही जीवनातील एक सुंदर गोष्ट होय. जे जर तुम्ही कोणाला किंवा कोणी तुम्हाला दिली तर त्याने खरंच खूप जास्त प्रबळ इच्छाशक्ती बनते. इच्छापूर्ती झाली म्हणजे ती आत्म्याला मधुर वाटते आणि नाही झाली की कष्ट होते. फसविण्यात अत्यंत सोपे आहे. व्यक्ती आपल्याला आहे, ते व्यक्ती आपल्याला बोलते. त्यांना कसं फसवायचं, आपण कसं फसवू शकतो असा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप मोठी चूक करताय. कारण तुम्ही इथे जे करता ते तुम्हाला येथेच फेडायची लागणार आहे. श्रमातून जे फळ मिळते ते सर्व प्रकारच्या सुखात अत्यंत मधुर असते. वर्तमान काळ हा भविष्यकाळ विकत घेत असतो. माणूस जितका मूर्ख तितकाच तो खोटा बोलणारा असतो. जो माणूस जास्त खोटं बोलतो तो माणूस कधी एका चोरापेक्षा मोठाच असतो. जो एक चोरी करू शकत नाही ते एक खोटारडा माणूस करू शकतो. सत्याचा खरा मित्र म्हणजे काळ होय. अशक्य गोष्ट ती तिच्या जितक्यासाठी प्रयत्न केलेली नसतात. उपाशी पोटी साधे अन्न देखील रुचक लागते. त्यांच्यात खूप चांगली चव येते. पंचपक्वान्नी त्यांच्यासमोर काहीच वाटत नाहीत. फक्त त्यावेळेस आपलं पोट हे उपाशी पाहिजे. जो निष्पाप असतो त्याला सुखाची झोप लागते. दिवस कितीही मोठा असला तरीही त्याचा अंत होतोच. तलवारीपेक्षा लेखिनीचे सामर्थ्य अधिक असते. तलवारीने कोणाचा जीव घेता येतो पण पेनीने कोणाचा जीव वाचवता येतो. श्रम करणाऱ्याला गोड झोप लागते. थोड्या आनंदात गोड असते. जो पाप करून हरामाचा पैसा कमवतो त्यांना कधीच चांगली झोप येत नाही. द्वेष करणाऱ्या माणसाची नजर फार तिष्कळ असते. दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो आणि तो ज्याला मिळतो त्याच्या डोळ्यातून पाणी येते. फक्त ते सुखाचे अश्रू असतात. आपण जिंकू असा विश्वास असलेला विजयी होऊ शकतात आणि आपण जिंकू शकणार नाही ते कोणतेही काम करण्याच्या आधीच हरून बसलेले असतात. चुका करणे हा माणसाचा, परंतु क्षमा करणे हा ईश्वराचा गुणधर्म आहे. सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे होय. श्रम करणे म्हणजेच प्रार्थना करणे होय. माता आणि पिता यांच्यावर प्रेम करणे हा निसर्गाचा पहिला नियम आहे.
घाबरटाला सारेच अशक्य असते. सत्य हे अमर आहे, तर चूक ही मृत्यू आहे. एका रात्रीत तयार झालेले बर्फावर विश्वास ठेवू नका, कारण तो लवकरच पिघळेल. सत्य कोणत्याही कसोटीत घाबरत नाही. सत्याला शपथांच्या आधाराची गरज नाही. आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून तर बघा. जीवनाला एक नवीनच मार्ग लाभेल. जीवनात तुम्ही त्या जागीही पोहोचाल ज्या जागी तुम्ही कधी विचारही केला नसेल. माणसाचा खरा शत्रू कोण असतो, तर तो स्वतःच असतो. जो एक दिवस देतो तो दुसरा दिवस घेऊन जातो. स्तुतीपुढे कोणतीही स्त्री टिकू धरू शकत नाही. जेथे चिंता राहील तेथे झोप राहू शकत नाही. जेथे मान दुर्मिळ असते तेथे काही गोष्टी चुकीच्या झाल्या तरीही समजून घेतात. बाळा, स्वामी म्हणतात, जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्या तुला मिळतात पण तुला त्यांची काहीही कदर नसते. तेच गोष्टी तू दुसऱ्यात पाहतो की त्यांना असं भेटतंय, ते असं आहेत, ते असे आहेत. पण बाळा, एक गोष्ट सदैव लक्षात ठेव. तू जे आंधी होतास ते तू आत्ता नाहीस, आणि जे तू आत्ता आहेस ते तू आंधी नव्हतास. जीवनात सदैव एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण आपली बराबरी कोणासोबत करायची नाही, आणि केली तरी तर लहानग्यासोबत करायची, मोठ्यासोबत कधीच करायची नाही. कारण तुमच्याकडे जे आहे कदाचित ते तुमच्या खालच्यापेक्षाकडे नाही, आणि ते त्याच्यासाठी तरसतोय. काही लोकांचे तर ते स्वप्न देखील आहेत. त्यासाठी कधीही बराबरी मोठ्या लोकांसोबत करू नका. बाळा, एकदा विचार करा की तुम्ही आजपर्यंत काय केलेत आणि पुढे काय करणार आहात. तुम्हाला नक्कीच एक योग्य मार्ग भेटेल. स्वामी म्हणतात, आजचा हा स्वामी संदेश ज्याने हा शेवटपर्यंत ऐकला तो 100% भाग्यवान ठरणारच, आणि त्याला नक्कीच स्वामींचा अनुभव येणार. कमेंटमध्ये एकदा जाता जाता श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.